आमची सर्वांची जबाबदारी आहे की बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांच्या जयंती उत्सव मंडळामध्ये फक्त भीम आयोगाने न राहता दुसऱ्या देखील जातीच्या नागरिकांना पदाधिकाऱ्यांना त्यामध्ये सहभाग करून हा उत्सव गावातील सर्वांचा आहे असं दाखवण्याचं काम आणि एक आदर्श देण्याचं काम सांगोला तालुक्यातील सर्व जयंती उत्सवाच्या मंडळाने केले पाहिजे. गेले अनेक दिवसांपासून सांगोला तालुक्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी स्वर्गीय आमदार आबासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखून कोणत्याही प्रकारचा गदारोळ होऊ नये, समाजामध्ये थेट लागू नये अशा पद्धतीचं त्यांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळामध्ये जो संदेश दिलेला आहे तो संदेश सर्वांनी आचरणात आणून यापुढे तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड घोटाळा आणि गोंधळ झाला नाही पाहिजे आणि प्रशासनानं सुद्धा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त लावून जे कोण समाजकर्ते असतील त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. आणि आता एका जयंती उत्सव मंडळाच्या सदस्याने सांगितलं की 14 तारीख ते 30 तारखेपर्यंत त्यांनी साधारणपणे प्रत्येक गावामध्ये जो गडबड गोंधळ होण्याचा जो विषय आहे तो दाबून जायचा आहे. आजच्या बैठकीला अनावश्यक प्रशासनाच्या कुठल्या तरी कर्मचारी बरोबर असतं म्हणजे त्याच्या लक्षात आलं असतं की बाबा नेमकी गडबड कशामुळे होते. तर संबंधित प्रशासनाला आपण एखादा आदेश काढून जे सांगोला तालुक्यामधून शहरातून दाबून भागामध्ये साहेब जाते त्यामुळे सांगोला तालुक्यातील सर्व मान्यताप्राप्त दुकानदारांना सुद्धा या संदर्भामध्ये आपण सूचना द्यावी आणि ही भयमुक्त आणि कोणताही गोंधळ न होता जयंती साजरी करण्यासाठी सर्वांना सहकार्य करावं. आणि जे आतापर्यंत सांगोला तालुक्यामध्ये शांतता ठेवण्याचं काम या भुगे साहेबांनी केलेलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये मी त्यांचं प्रशंसा करतो असं नाही. 2-3 एव्हिडन्स असतील किंवा गुन्ह्याच्या घटनांचा लवकरात लवकर तपास करून त्यांनी खऱ्या अर्थानं तत्परता दाखवलेली यामुळे त्यांनी सर्व उत्सवामध्ये शांतताप्रिय व्हावं म्हणून साहेबांनी त्यांच्या सर्व टीमला सहकार्य करावं अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय